देश नवनाथ महाराजांचे स्मरण करा. आजचा हा व्हिडिओ तुमचे जीवन बदलू शकतो. नवनाथ महाराजांची सेवा ही केवळ पूजा नाही, तर ती आहे थेट भक्ती, संचार आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांची सेवा कशी करावी, संचार म्हणजे काय आणि तो कसा ओळखावा, महाराजांचा गुप्त साधना मंत्र, महाराजांचा आदेश कसा समजून घ्यावा आणि आदेश पाळल्याने मिळणारे चमत्कारिक परिणाम. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवनाथ महाराजांची सेवा फक्त भक्तिभावाने केली तर ती अत्यंत फलदायी ठरते. तर एक म्हणजे स्वच्छता आणि शुद्धी. पूजेपूर्वी स्नान करा, स्वच्छ वस्त्र घाला, मनात राग, लोभ, मत्सर ठेवू नका. 2 म्हणजे गुरुस्मरण. पूजा सुरू करण्याआधी 3 वेळा ओम गुरुवे नमः मंत्र जपा. त्यानंतर 3 म्हणजे नामस्मरण. रोज सकाळी सकाळी संध्याकाळी जप करा. ओम नवनाथाय नमः 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. 4 म्हणजे सात्विक अन्न व आचरण. मांसाहार व मद्य टाळा. सत्य, अहिंसा, दया अंगीकारा. तर दररोज सकाळी गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. मंत्र म्हणा, ओम नवनाथाय नमः दीप समर्पयामी. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि सात्विकता वाढते. घरातील शांतता, आरोग्य आणि प्रगतीसाठी जपा. ओम हरिहर नाथाय नमः 108 वेळा जपा. विशेष फल अमावस्या, श्रावण महिना, चंद्रग्रहण काळामध्ये केला तर खूप फायदेशीर ठरतो. तर जेव्हा महाराज पूर्ण कृपा करतात तेव्हा ते भक्ताच्या शरीरात काही काळासाठी वास करतात. याला संचार किंवा बरबरी अवस्था म्हणतात. संचाराचे लक्षणे: चेहऱ्यावर दिव्य तेज येणे, डोळ्यात विलक्षण शांतता, चंदन, भस्म, कमळाचा सुगंध, बरबरी किंवा गूढ भाषा, तसंच अचूक मार्गदर्शन. तर संचाराच्या वेळी पाळायचे असणारे जे नियम आहेत ते म्हणजे शांत वातावरण ठेवा. एकच व्यक्ती प्रश्न विचारेल. मनात सतत जप, ओम नवनाथाय नमः. भीती, हसू, अविश्वास टाळा. संचार झालेल्या व्यक्तीस स्पर्श करू नका. संचाराच्या वेळी महाराज जो संदेश देतात तो म्हणजे आदेश असतो. तो साधा वाटेल पण त्यामागे गूढ आध्यात्मिक रहस्य असते. आदेश पाळल्याने संकटे दूर होतात, प्रगती होते, महाराजांचे संरक्षण मिळते. आदेश मोडल्यास अडथळे, आजार, साधनेत अडथळे येतात. तर हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. फक्त शुद्ध मनाने जप करा. मंत्र म्हणजे मम क्ली नवनाथाय नमः स्वाहा 108 वेळा गुरुवार किंवा अमावस्या यावेळेस जप करावा. 9 बत्त्यांचा दिवा लावा. तर साधनेचे फल: तर नकारात्मक शक्ती नष्ट, संचाराचा अनुभव, अचूक मार्गदर्शन, आध्यात्मिक प्रगती, मोक्ष मार्ग सुकर. तर नवनाथ महाराजांचा संचार हा अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ अनुभव आहे. तर नियम, श्रद्धा आणि सातत्य ठेवल्यास महाराजांची कृपा घरात कायम राहते. नमो आदेश. जय नवनाथ महाराज. तुम्हाला जर नवीन कोणता व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू नवीन व्हिडिओसह.